आज आपण बनवणार आहोत कच्च्या पपईचे सांडगे। हे सांडगे खायला खूपच चविष्ट लागतात आणि वरणासोबत तर उत्तमच। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक कच्ची पपई घेतलेली आहे। साधारणतः हे अर्धा ते पाऊण किलोची पपई असणार। तर आता आपण या पपईला कापून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला ही पपई कापून घ्यायची आहे। मी आधीच या पपईला छान अशी धुवून घेतलेली होती आणि त्यानंतर कापून घेतलेली आहे। आणि ह्या ज्या बिया दिसतात ह्या बिया पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता या प्रकारे। आता आपण या पपईला लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घेऊया। अगदी लहान नाही पण किस्ता येणार म्हणजे या पपईचा किस तयार करता येणार एवढ्या लहान तुकड्यामध्ये आता आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे। आता आपण सर्व पपई याच प्रकारे तुकड्यांमध्ये कापून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे ही पपई कापून घेतलेली आहे। आता आपण या पपईला किसून घेऊया। तर पपईला किसण्यासाठी ना मी एक किसणी घेतलेली आहे। सर्वात आधी आपण हे सर्व पपई थोडं बाजूला ठेवूया आणि इथे आता आपण घेऊया एक वाटा किंवा कोपर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर त्यावर किसणी ठेवून आता आपल्याला पपई किसून घ्यायची आहे। तर बघू शकता या प्रकारे मी आता हा जो ठोकळवाला आहे याच्यानेच किसून घेत आहे। अगदी बारीकवाल्याने किसला तर काय होते ते फ्राय करायच्या वेळी जळून जातात, म्हणून ठोकळवाल्याने किसा म्हणजे फ्राय करताना ते जळणार नाही। वाळायला थोडा 1-2 दिवस उशीर लागणार पण छान बनणार। तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला सर्व पपई किसून घ्यायची आहे। काही वेळानंतर बघू शकता सर्व पपई छान अशी किसून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं इथे टाकायचे पोहे। हे पातळ पोहे आहेत जे आपण चिवड्यासाठी यूज करतो ना ते पोहे आहेत। 1 वाटी मी टाकलेली आहे पोहे। अर्धी वाटी मी ते तीळ टाकलेली आहे आणि त्यानंतर आता मी ते टाकलेले आहे हिरव्या मिरच्या। आणि ना तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाका। माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली। आणि मी इथे मीठ टाकलेली आहे 2 चम्मच। कोथिंबीर टाकल्यानंतर यांची चव आणखीन वाढते, पण आता मी ही वेळेवर रेसिपी बनवत आहे आणि कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकली नाही। तर बघू शकता या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। बघू शकता पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे। पपईमध्ये जो पाणी असते त्याच पाण्याने हे पोहे छान असे भिजून जातात। पोहे आपल्याला फक्त बाइंडिंग येण्यासाठी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही। आणि बघू शकता या प्रकारे आता आपल्याला वड्याच्या आकाराचे हे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। जसे वडे असतात ना तसेच हे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही या प्रकारे। तर आता आपल्याला या सांडग्यांना वाळवायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एक पॉलिथिन घेतलेली आहे। आता यावर आपण हे सांडगे वाळू टाकूया। तर बघू शकता एक एक मी बनवून इथे वाळू टाकण्यासाठी ठेवत आहे। आणि बनवण्याची स्टेप बघून घ्या। नॉर्मली आपण वडा बनवतो त्याच प्रकारे बनवायचं आहे। बघू शकता तुम्ही वड्यासारखं। आता याच प्रकारे आपण सर्व सांडगे बनवून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व सांडगे बनवून झालेले आहेत। बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहेत, बघायला किती मस्त दिसत आहेत। आता आपण यांना वाढू देऊया। तर याच प्रकारे आता आपल्याला यांना वाढू द्यायचं आहे। आणि आता दुपार झालेली आहे म्हणजे सकाळी मी 10-11 वाजता सांडगे टाकलेली होती आणि आता दुपारचे 1-1:30 वाजत येत आहेत। आता आपण या सांडग्यांना पलटून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूने बी यांना छान असं वाढू द्यायचं आहे। तर त्यासाठी मी ते पलटवत आहे म्हणजे दिवसाच्या मध्यंतरी यांना पलटवून घ्यायचं। तर बघू शकता सर्व सांडगे पलटवून घेतलेले आहेत। आता यांना संध्याकाळपर्यंत छान असं वाढू देऊया। संध्याकाळ झालेली आहे आणि बघा हे सांडगे पूर्णपणे काही वाळलेले नाही आहेत। तर म्हणजे आता ही वडा असल्यामुळे हे वाळलेले नाही, नाहीतर उन्हाळ्यामध्ये 1-1.5 दिवसात हे सांडगे छान असे वाढून जातात। तर काही हरकत नाही, आपण यांना काढून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी वाळू टाकूया। जोपर्यंत हे छान असे कडक वाढत नाही, कुरकुरीत होतपर्यंत वाढत नाही तोपर्यंत यांना वाढवतच राहायचं आहे। तर बघू शकता आता दुसऱ्या दिवशी मी आता यांना पुन्हा वाळू टाकत आहे। तर यांना याच प्रकारे आता आपण म्हणजे आधी जसे वाळू टाकलेले होते तसेच आपण या पॉलिथिनवर छान असं वाळू घालून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही सर्व सांडगे। आता या सांडग्यांना छान असं वाळून द्यायचं आहे जोपर्यंत छान असे कडक कुरकुरीत होत नाही। आता आजचा आहे 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी बघा हे सांडगे अगदी कुरकुरीत परफेक्ट वाढलेले आहेत। आता आपण यांना एका ताटामध्ये काढून घेऊया। तर बघू शकता आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असणार की हे किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत बघा। आता आपण यांना फ्राय करून घेऊया।
तर बघू शकता मी हे काढून आणलेली आहे आणि अगदी कुरकुरीत कडक असे झालेले आहेत हे सांडगे. आता आपण यांना छान असं फ्राय करून घेऊया. तर फ्राय करण्यासाठी मी ते थोडंसं तेल घेतलेली आहे. यांना फ्राय करायला जास्त तेल लागत नाही. आपण जेव्हा भाजी बनवतो तर भाजी बनवतानाच तुम्ही हे सांडगे फ्राय करू शकता त्याच तेलामध्ये, भाजीच्या तेलातच. तर बघू शकता आता मी ते 4-5 सांडगे इथे टाकत आहे. आता यांना छान असं फ्राय करून घेऊया. आणि फ्राय करताना एकच दक्षता घ्या की स्लो ते मीडियम गॅसवर फ्राय करा, कारण फुल गॅसवर जर फ्राय केलात तर हे छान असे क्रिस्पी होणार नाही, जळून जाणार आणि शिजणार पण नाही आतमधून, म्हणजे आतमधून फ्राय होणार नाही. तर स्लो मीडियम गॅसवर यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे. काही वेळानंतर बघू शकता आता हे छान असे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर बघा कलर बघा यांचा कसं छान आलेला आहे, डार्क ब्राऊन कलर. चॉकलेट असते ना, चॉकलेटच्या कलरपर्यंत यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ना. बघा किती मस्त दिसत आहेत बघायला. अगदी परफेक्ट सांडगे तयार झालेले आहेत. हे तुम्ही वरण भातासोबत खाणार तर तुम्हाला खूपच छान अशी यांची चव येणार, टेस्टी लागणार. खूपच छान लागतात हे सांडगे. कोणी तर याची भाजी पण बनवतात. तर बघू शकता या प्रकारे ही सांडग्याची रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे. खूपच चविष्ट लागतात हे पपईचे सांडगे आणि कच्च्या पपईपासून आपण बनवलेले आहेत. तर एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.